भेंडी, शेंगदाणे, लसूण, थोडंसं मीठ आणि तिखट हे एकत्र करून घेतलेलं आहे. आणि हे आता ह्या भेंडीचे पोट असं कट करून घ्यायचं आणि याच्यामध्ये हे सारण भरून घ्यायचं. हे छान भरून झालेलं आहे. आता कढईमध्ये थोडंसं तेल घेऊन आपल्याला त्यामध्ये टाकायचं. तर कढईत तेल टाकलेलं आहे मी. तर गरम झालं ना तर ती भेंडी त्यामध्ये टाकून घ्यायची. तर तेल छान गरम झाले. ही भेंडी आपण त्यामध्ये सोडून घेऊ. यावर झाकण ठेवून घेऊया. मस्त झाली. आता याला काढून बघू शकता किती मस्त झाली. आणि टिफिनसाठी तर खूप छान. मुले छान खातात आवडीने. थँक्यू.